सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासूबाई. मॅडम, पेशंटशी तुमचं काय नातं आहे ते तुम्ही इथे लिहिलं नाहीत. अहो तुम्हाला खरं सांगू का, मला कळलं नाही तिकडे काय लिहायचं ते. नाही म्हणजे त्या बाई आमच्या कोणी लागत नाहीत. मी माणुसकीच्या नात्याने मदत करते म्हणून. अहो तुम्ही मदत करा, पण सहीसाठी घरचेच लागतात. अहो असं काय करताय? मी आत्ताच डॉक्टरांशी बोलून येते. हवं तर परत बोलू का, किंवा तुम्ही बोलता का एकदा प्लीज? ठीक आहे, मी बोलून बघते, तुम्ही थांबा. काय झालं? अरे रिसेप्शनिस्ट पण तेच सांगते की माझी सही नाही चालणार आहे, नातेवाईक हवेत म्हणून. मीरा, मी तुला तेच सांगतोय. हे बघ, माणूस म्हणून मदत करायला माझी ना नाहीच आहे, पण आपण काही निर्णय घेतला आणि काही बरं वाईट झालं तर आपण मीरा आपल्याला कोणी सपोर्टही नाही करणार. बर, काय पर्याय आपल्याकडे सांग? आहे तुझ्याकडे काही उपाय? नाही मला सांग, आपण तसंच वागूयात, तसंच करूयात. मीरा, त्यांच्या नातेवाईकांना शोधायचं ना, शोध्यात आपण. पण त्यांचे नातेवाईक इथे येईपर्यंत आपण काय करायचं? गायत्रीजींचं काय करायचं? त्यांच्या आरोग्याचं काय करायचं तेही मला सांग. मी सगळं करायला तयार आहे. काय झालं? आहे काही पर्याय आपल्याकडे? नाही ना? माझं ऐक प्लीज. मी जे करते ते बरोबर आहे. पण कुठे आहेत पैसे? पैसे दे. मीरा, मी एका मिनिटात आणणार आहे का? मी विघ्नेश दादाला फोन केलाय, तो येतोय घेऊन. तू जरा शांत हो, रिलॅक्स. वा, क्या बात आहे. मी एकदाच कुठे बोलली तुला की आपण शॉपिंगला जाऊया? तू इतक्यात लगेच सिरियसली घेऊन पैसे काढले सुद्धा? नाही ग बाई, ऋषीचा फोन आला होता मला की तो आणि मीरा हॉस्पिटलमध्ये गेले. त्या गायत्री देशमाने आहेत ना, त्यांना तिकडे ऍडमिट केलंय आणि काहीतरी अर्जंट सर्जरी करायची. म्हणून तो मला म्हणाला की ताबडतोब घरनं पैसे घेऊन ये. म्हणून मी हे पैसे घेऊन निघालो. बरं चल, मी निघतो, ऑलरेडी उशीर झालाय. विघ्नेश, विघ्नेश, विघ्नेश. छान चाललंय, खूप छान चाललंय. नाही, मला आतापर्यंत असं वाटत होतं की तू माझ्या बाजूनी आहे, पण नाही, तू माझ्या बाजूनी कधीच नव्हतास. तुम्ही सगळेजण ना मीराच्याच पक्षात आहात. ते प्रथमेश भाऊजी, त्यांना तर भारी पुळका तिचा. नंतर आबा, आबा तर खोटं बोलतात तिच्यासाठी. तो ऋषी, तो तर तिच्यासाठीच वेड आहे. तू हे सगळं ऐकतो ना, ते केवळ नाटक असतं, आणखीन काही नाही. कळलंय मला ते आज सगळं. ऍश, अगं प्रसंग काय, तू बोलतीयस काय? मला सांग, तुला काय हवंय तरी काय? मला काय हवंय हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे का? तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे मीराला काय हवंय ते. बस, एक शब्द बोलू नकोस. विघ्नेश, तुला कळत नाहीये का? ती ही मुद्दामून गोष्ट करतेय, मला त्रास व्हावा म्हणून. अरे त्या गायत्रीला पण तिने मुद्दामूनच आणलंय, जेणेकरून तिची आणि आबांची जास्त मैत्री होईल. ते एकमेकांना ओळखतील आणि मग त्यानंतर लग्न. मला एक गोष्ट कळत नाहीये विघ्नेश. ज्या बाईंनी भर बाजारात माझा अपमान केला, भर बाजारात मला मारलं, त्या बाईला मी सासू म्हणून घरात आणू का? कॅश, अगं कुठून कुठे जातीयस तू? तू ना भलतेच कुठले तरी तुकडे मनातल्या मनात जोडतेस आणि त्यातनं जे काही चुकीचं चित्र निर्माण होतं तेच खरं मानून चालायला लागतेस. अगं मी काही कोणाची साईड वगैरे घेत नाहीये, फक्त मी हे पैसे तिकडे नेऊन देतोय एवढंच.
आणि हे बघ, मी जेवढा काही ऋषीला ओळखतो ना, तोही तसा नाहीये. एक माणुसकीच्या नात्याने तो आणि मीरा तिकडे बसून आहेत तिच्याजवळ, एवढंच. जरा समजून घे ना ग प्लीज. हो घेते ना समजून मी. या घरात सगळे समजदार आहेत, मी सोडून. मलाच काय ते समजून घेण्याची गरज आहे नाही का? म्हणजे काहीतरी आपल्या घरात माप ओलांडून येईपर्यंत मलाच समजून घ्यायचंय. ऍश, हे बघ, जरा वेळेचं गांभीर्य ओळखून वाग. तिकडे त्यांना आता अर्जंट पैशाची गरज आहे. 1 मिनिट. हा बघ, त्या ऋषीचे सारखे फोन्स येत आहेत मला तिकडे जाणं गरजेचं आहे. जर का पैसे वेळेवर पोहोचले नाहीत ना, तर ते ऑपरेशन लांबणीवर पडेल आणि त्यांची तब्येत खरंच खूप क्रिटिकल आहे. मी निघतो, चल. विघ्नेश, तुला गौरवची शपथ आहे, तू कुठेही जाणार नाहीयेस. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो. आता या क्षणाला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, म्हणून मी तुमच्या सैन्य ऑपरेशनला सुरुवात करतो. पण तरीही तुम्ही त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करण्याचा लवकर प्रयत्न करा. तसं केलं तर फारच बरं होईल. आम्ही प्रयत्न करतोच डॉक्टर, पण ऑपरेशन थांबवू नका प्लीज. बरं, कॅश काउंटरला तुम्ही पैसे जमा केले का? नाही, अजून केले नाहीयेत, पण माझा भाऊ निघालाय घरनं. तो पोचेल कुठल्या क्षणी, डोंट वरी. बरं, 1 मिनिट. सिस्टर, तुम्ही 12 नंबरच्या पेशंटला ओटी मध्ये शिफ्ट करा. मी पोहोचतोय तिकडे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. ओके. ऋषी, अरे विघ्नेश भाऊजींना फोन लाव ना. मीरा, तू येत असेल. तर कन्फर्म कर ना. 1 मिनिट. काय होतंय? नाही, तो रिसीव्ह नाही करत आहे. काय हॉस्पिटलमध्ये? पण हे असं अचानक? अरे आज तर त्या घर सोडून जाणार होत्या ना? एक्झॅक्टली आबा. तसं तर त्या 2 दिवसापूर्वीच निघणार होत्या, पण काय झालं, त्यांची गाडी बिघडली. नंतर त्या लगेच निघणार होत्या, पण परत काय झालं, तर त्या स्वतः बिघडल्या. तुम्हाला कसं कळत नाहीये? हा मीराचा आणि त्यांचा प्लान आहे. हे इथे थांबण्याचे बहाणे आहेत. हे एकदा का तुमचं लग्न लावून दिलं ना, की त्यांचा प्लान सक्सेस, म्हणजे सगळं काही फिनिश. विघ्नेश, पैसे मी नेऊन देतो. हा, हरकत नाही. मला माहिती आहे तुझे हात बांधले गेले, पण पैसे आज पोचणं फार महत्वाचं आहे. दे. विघ्नेश, माझं लग्न म्हणजे काही पोरखेळ किंवा मस्करी नाहीये. या निर्णयावर आपल्या घराचं भवितव्य ठरणार आहे याची जाणीव तुम्हा सगळ्यांपेक्षा मला जास्त. त्यामुळे योग्य तोच निर्णय मी घेईन. आता राहिला प्रश्न पैशाचा. उद्या मी बँकेतून पैसे काढून तुला देऊ शकतो. डोंट वरी. येतो. ऋषी, अरे विघ्नेश भाऊजी निघालेत का घरातनं? नाही म्हणजे आतापर्यंत पोहोचायला हवे होते, इतका उशीर कसं काय? म्हणजे मी फोन केला, त्याचं काहीच उचलत नाही, रिप्लाय देत नाहीये त्याचं मेसेज. मला टेन्शन आलंय. बघ, घरी सगळं व्यवस्थित अगं असेल ना? हो, कारण तिकडे 1 मिनिट मीरा, शांत हो जरा. किती काळजी करणार आहेस तू? आता कुणी आवडता छंद विचारला तर काळजी करत बसणे असं सांगशील? जरा शांत हो. हे बघ, तो येत असेल, तू काही काळजी करू नकोस. आम्हा आबा, तुम्ही कसे काय इथे? काय नेहमीप्रमाणे काश्मीराने वाद घातला आणि त्याचा शेवट विघ्नेशने माघार घेण्यात झाला. त्यामुळे मला यावं लागलं. हे पैसे ताबडतोब भरते. हो. बरं, गायत्रीबाई कशा आहेत?
डॉक्टर कशा आहेत गायत्रीजी? ते आता ठीक आहे. ऑपरेशनही सक्सेसफुल झालंय. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? त्यांचं ब्लिडिंग खूप झालंय आणि त्यांचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह खूप रेअर आहे. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आजूबाजूच्या ब्लड बँक्समध्ये चौकशी केली, पण ॲट प्रेझेंट कुणाकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक त्यांना जरा फोन करून चौकशी करा की त्यांच्यापैकी कुणाचा हा ब्लड ग्रुप आहे का, आणि त्यांच्यापैकी जर कुणी द्यायला तयार असेल तर प्लीज बोलावून घ्या त्यांना. एक मिनिट डॉक्टर, माझा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे. हो. व्हेरी गुड. अरे हो डॉक्टर, ऋषीचा सेम ब्लड ग्रुप आहे. तुम्ही असं ब्लड घेऊ शकता. चला चला. प्लीज. हे तुझं काय चाललंय बाप्पा? कधी आशा दाखवतोयस तर कधी निराशा, कधी चमत्कार तर कधी योगायोग. तुझ्या मनात नेमकी आहे तरी काय? जर त्याच माझ्या सासूबाई होणार आहेत तर हे असे खेळ नको रे खेळूस तू. मी सारखी कन्फ्यूज होते. कधी आमच्या घराचं आणि गायत्रीजींचं नातं घट्ट करतोस तर कधी त्या गाठी स्वतःच सैल करतोस. आता हे काय केलंस तू? एका मिनिटापूर्वी आम्ही त्यांचे नातेवाईक शोधत होतो आणि आता ऋषीचं आणि त्यांचं रक्ताचं नातं करून टाकलं. गायत्री देशमाने महाहुशार आणि धूर्त बाई. सॉलिड आयडिया तिच्याकडे. म्हणजे बघ ना, एका मागोमाग एक कशी कारणं शोधून काढली तिने इथे थांबण्यासाठी. कमाल आहे त्या बाईची. विघ्नेश, मी तुला सांगते, ती बाई जर आपल्या घरी आली ना की सगळं काही फिनिश. तुम्हाला सगळ्यांना आहे ना ती तालावर नाचवेल. जशी मीरा नाचवते ना, अगदी तशी. गोड बोलून आपल्याला हवं तसं करून घेणाऱ्या सुनेला तशीच सासू हवी असणार, नाही का? आणि तुम्ही सगळी जण जी सहानुभूती दाखवते ना तिच्याबद्दल, ती तुम्हाला खूप महागात पडणार आहे. आणि मग तुम्हाला माझे शब्द आठवतील. मला आधी ही एक गोष्ट कळत नाही, ह्या सगळ्यामध्ये आबा कसे अडकले, आबा कसे वाहवत गेले. त्यांचा चॉईस इतका वाईट असू शकेल असं वाटलं नव्हतं. बुद्धीसाठी नाठी अगदी बरोबर आहे. कॅश बास. जरा तोंड सांभाळून बोला तू. एरवी तुझे काही अकलेचे तारे तोडत असतेस ना, ते नेहमीच ऐकून घेतो मी. पण आबांबद्दल जर असं काही भलतं सलतं बोललीस ना तर मात्र मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. विघ्नेश, तू कसं बोलतोयस माझ्याशी? खरं म्हणजे तसं खूप आधीपासूनच बोलायला हवं होतं. काय वाटेल ते काय बडबडतीस तू? आणि जर का असं बोललीस ना तर लक्षात ठेव, माझ्या इतका वाईट कोणी नसेल. मनाला येईल ते बरळायचं, कसलाही विचार करायचा नाही. त्या तोंडाबरोबर देवानी डोकंही दिलंय, जरा त्या डोक्याचा वापर कर आणि जरा विचार करून बोलत जा. आणि तुला कोणी सांगितलं ग की आबांनी त्या गायत्रीजींना बायको म्हणून निवडलंय म्हणून? मग एका पायावर पैसे द्यायला कसे तयार झाले आबा? नाही, आणि त्यांना मुळात हॉस्पिटलला जायची काय गरज होती? कारण तू अशी मूर्खासारखी वागलीस ना आता म्हणून. कॅश, हे बघ, तू जर मला अडवलं नसतंस ना तर आबा काही स्वतःहून निघाले नव्हते पैसे द्यायला. आणि हे बघ, प्रत्येक गोष्ट ही आपल्याच स्वार्थासाठी केली जात नसते, हे जरा लक्षात ठेव. विघ्नेश, तिथे प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा असतो. त्यात काहींचा कळून येतो आणि काहींचा कळून येत नाही. जाऊ दे ना, मी का वाद घालतोय तुझ्याशी? असाच जर का तुझ्याशी वाद घालत बसलो ना तर मला वेळ लागेल, पण तू काही सुधारणार नाहीस. हो, नको घालूस ना मग वाद. ओके. पण विघ्नेश, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही मी त्या बाईला या घरात येऊ देणार नाही. गणेश,
सिस्टर या टॅबलेट्स रात्री त्यांना वेळेवर द्या आणि बघा हा जो नवीन डोस दिला तो सध्या कमी करा. ही इंजेक्शन्स द्यायला विसरू नका. 1 मिनिट. मी इथे मॅडम मॅडम तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. काळजी करू नका, लवकरच तुम्हाला बरं वाटेल. एक 2-3 दिवस फक्त राहावं लागेल. मला काय झालंय? तुमच्या पोटात अपेंडिक्स बर्स्ट झालं होतं म्हणून आम्हाला ऑपरेशन करावं लागलं. माझं ऑपरेशन? बरं झालं त्यांनी तुम्हाला इथे वेळेत ऍडमिट केलं. पण मला इथे आणलं कोण? मीरा आणि ऋषिकेश रत्नपारखी खूप चांगले माणसं आहेत. त्यांनी तुम्हाला इथे वेळेत ऍडमिट केलं, खूप धावपळ केली, सर्व जबाबदारी घेतली. तुम्हाला ऍडमिट करण्यापासून तर ऑपरेशन पर्यंतचा संपूर्ण खर्च त्यांनी केला. आता हेच बघा ना, तुम्हाला जे ब्लड दिले जात आहे ते ऋषिकेश रत्नपारखींचंच आहे. आमच्याकडे तुमचा ब्लड ग्रुप अवेलेबल नव्हता त्यावेळी ते स्वतः पुढे आले आणि रक्तदान केलं. हे सगळं पाहिलं ना की असं वाटतं की अजूनही जगात माणुसकी आहे. असो मॅडम, तुम्हाला तर 2-3 दिवस विश्रांती घ्यावी लागेल. अगदी सक्तीची विश्रांती, आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं डेली रुटीन सुरू करू शकता. टेक केअर. मला थोडं पाणी. सिस्टर तुम्हाला थोड्या वेळाने पाणी देतील. सिस्टर तुम्ही एक काम करा, मी दिलेली सगळी औषधे त्यांना व्यवस्थित वेळेवर द्या. डॉक्टर कशा आहेत त्या? काळजी करू नका, त्या आता शुद्धीवर आल्या आणि लवकरच बऱ्या होतील. फक्त त्यांना विश्रांतीची गरज आहे. ठीक आहे? तुम्हाला लवकरच बरं वाटेल. डोंट वरी. थँक्स मीरा, तुम्ही होतात म्हणून माझं इतकं. बस, फार बोलू नका, आराम करा. फक्त मी बोलणार. बरं, त्या कन्सेंट लेटरवर मी सह्या केल्या आहेत. डॉक्टरांना फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती तुमच्या ऑपरेशनच्या आधी, आणि तुमच्या नातेवाईकांना मी ओळखत नाही म्हणून मग मीच सही करून टाकली. आता तुम्ही नंबर दिलात तर मी बोलवते तुमच्या नातेवाईकांना. बोलवू? कुणाला बोलवू ते सांगा मला. मला ब्लड तुझ्या नवऱ्याने दिला ना? कुठे आहे तो? बाहेर आहेत, आबा पण आहेत सोबत. त्या दोघांना आत बोलव. आणते.